आणि थेट मुंबईतनं महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतल्या दादर सारख्या ठिकाणी जिथे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे या ठिकाणी रंग फेकण्याचं अतिशय निषिद्ध असं कृत्य कोणीतरी केलेलं आहे आणि हा रंग पुतळ्यावरती टाकला कोणी असा सवाल उपस्थित केला जातोय। लाल रंग टाकण्यात आलेला होता। रात्रीतनं ही घटना घडली आणि त्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शिवसैनिकांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तातडीनं ते तिथे दाखल झाले आणि थिनरच्या सहाय्यानं संपूर्ण पुतळा हा स्वच्छ करण्यात आला, हा परिसर स्वच्छ करण्यात आला। मात्र हे कृत्य केलं कोणी याचा तपास आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस करतायत। दुपारी 1 वाजेपर्यंत साधारण नेमकी ही कुणी केलेली कृती आहे याचा शोध घेतला जाईल। मात्र या भेकाड्यांच्या औलादीला संस्कार मिळालेले नसावेत अशा स्वरूपाची संतप्त प्रतिक्रिया ही खासदार अनिल देसाई यांनी दिलेली होती। थोड्याच वेळापूर्वी गृहराज्यमंत्री असणाऱ्या योगेश कदम यांच्याशी आम्ही बातचीत केलेली होती, ऐकूया ते काय म्हणाले। गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश कदम जी, अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि अशा पद्धतीची घटना घडूच कशी शकते असा सवालही विचारला जातोय। नाही बघा, ज्या व्यक्तीने हे घडवून आणलेलं आहे किंवा केलेलं आहे नक्कीच त्याचा शोध घेऊन त्या व्यक्तीला त्वरित अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत। सध्या तपास चालू आहे। नक्कीच त्यांनी कुठल्या मानसिकतेने केलेलं आहे, कुठल्या उद्देशाने केलेलं आहे हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षावरती येणं चुकीचं राहील। परंतु आपण संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या व्यक्तीला पकडण्याचे आपण आदेश दिलेला आहे आणि कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। बरं, योगेशची एकच व्यक्ती होती की अनेक जण होते, काही माहिती कळू शकली आहे? नाही, अजूनपर्यंत तपास चालू आहे। जेव्हा संबंधित व्यक्ती ताब्यामध्ये येईल तेव्हा अधिकची माहिती आपल्याला उपलब्ध होईल। परंतु तिथले सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न करतोय। लवकरच ती व्यक्ती ताब्यात घेतली जाईल। बरं योगेश, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की अशा पद्धतीनं तिथे सीसीटीव्ही असूनही घटना घडते, इतर पुतळ्यांसंदर्भात काय, कशा पद्धतीने येत्या काळात सरकारकडनं खबरदारी घेतली जाणार? हे नक्कीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे की काही समाजकंटक कधी कधी जातीय भेद निर्माण करण्यासाठी, कधी कधी कायदा सुव्यवस्था प्रश्न जाणून निर्माण करण्यासाठी असे काही समाजकंटक अशा घटना घडून आणत असतात। अशा व्यक्तींवरती नक्कीच आमचं थोडं लक्ष असतंय। परंतु नक्कीच अशा घटना घडू नये यासाठी जी काय आवश्यक खबरदारी आहे ते आम्ही घेतो। अगदी योगेशजी, धन्यवाद। थोड्याच वेळापूर्वी इथे सुधीर मुनगंटीवार बोलले की मनोहर जोशींच्या काळामध्ये GR काढण्यात आला होता पुतळ्यासंदर्भात, त्याची अंमलबजावणी व्हावी, तो प्रश्न काही मार्गी लावला जाईल का? नाही, त्यामध्ये बघा आज देखील महामानवांचे पुतळे बसवण्यासाठीची एक तिथे आपण एक पद्धती आपण दिलेली आहे। संस्था रजिस्टर करणं आणि त्यानंतर त्या संस्थेने त्याची पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी घेणं, मेंटेन करणं सगळी जबाबदारी। त्यामुळे नक्कीच ऑलरेडी आपली काही नियमावली आहे अस्तित्वामध्ये, त्याच्यामध्ये काही आवश्यक सुधारणा करण्याची जर का गरज असेल तर नक्कीच ती देखील विचार करून केली जाईल। गृहमंत्र्यांशी थेट तुमचं काही बोलणं झालेलं आहे का फडणवीसांशी, आणि त्यांनी काही वेगळे आदेश दिलेले आहेत का? नाही, माझं अजून CM साहेबांशी अजून काही बोलणं नाही, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना आदेश आमच्याकडनं गेलेले आहे।